मुंबईच्या भुलेश्वर परिसरामध्ये शनिवारी एक भीषण दुर्घटना घडली। गणेश आगमन सोहळ्यातल्या त्या दुर्घटनेनंतर गणेश मूर्तींच्या उंचीबाबत पुन्हा चर्चा रंगली आहे। सध्या मुंबईमध्ये 10 ते 15 गणेश मंडळांच्या मूर्ती या 30 फुटांच्या वर आहेत। अनेक गणेश मंडळांमध्ये गणेश मूर्तींच्या उंचीची एक प्रकारे स्पर्धा लागली आहे। यावर कुठलेही निर्बंध नाहीत, कुठलाही नियम नाही। बघूया या संदर्भातला हा रिपोर्ट। 20 फूट, 30 फूट की 40 फूट? मुंबईचा खेतवाडीचा परिसर, लालबाग परळचा भाग किंवा मग गिरगाव, गेल्या काही वर्षात मुंबईतल्या अशा अनेक भागातील गणेश मंडळांमध्ये उंच गणेश मूर्तींची जणू स्पर्धाच रंगताना दिसते। मात्र या मूर्ती मंडपात आणताना आणि विसर्जनावेळी अशा गणेश मंडळांना आणि प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागते। ज्याप्रमाणे मंडळांमध्ये जी स्पर्धा लागलेली आहे की माझा 22 फुटाचा, माझा 24 फुटाचा, माझा 40 फुटाचा, ही जी स्पर्धा ही थोडीशी कुठेतरी आता जीवघेणी होत चाललेली आहे आणि त्याच्यावर आपण नक्कीच विचार करणं आवश्यक आहे। पण मग मुंबईतील सार्वजनिक गणेश मूर्तींच्या उंची संदर्भात काही ठोस नियम नाही आहेत का? 2002 साली पहिल्यांदाच गणेश मूर्तींच्या उंची संदर्भात आक्षेप घेण्यात आला। 2002 मध्ये ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली। 2004 साली गणेश मूर्तींची उंची जास्तीत जास्त 18 फूट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। 2009 पर्यंत या नियमाचं पालन करण्यात आलं। मात्र त्यानंतर उंच मूर्तींची गणेश मंडळांमध्ये स्पर्धा रंगली। जेव्हा गणेश मूर्ती 20 फुटांपेक्षा जास्त असते तेव्हा ती आणण्यासाठी आणि विसर्जनावेळी पुरेसं मनुष्यबळ मंडळाकडे हवं। त्यासोबतच अशा मूर्तींची मिरवणूक काढताना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे अनुभवही गरजेचा असतो। आमची मूर्ती आहे ना, प्रॉपर म्हणजे गणपती मूर्तीच आमची पायापासून कळसापर्यंत ती 22, 23, 24, 25 आणि कसं असतं, अशी उंची काय ठरवून होत नाही की आम्ही 25 फुटच करणार। कधी 22 फूट होते, कधी 20 फूट होते, कधी 27 फूट पण होते। कारण मूर्तिकार पण आमच्या वाडीतले आहेत, राजन वेदक म्हणून आहेत आणि आम्ही चांगले आर्टिस्ट आहेत। बऱ्याच मूर्त्या आमच्या बनवल्या, गेल्या वर्षी पण आमची फेमस झाली। मुंबईतल्या भुलेश्वरमध्ये शनिवारी घडलेल्या घटनांसारखे प्रकार याआधीही झाले। 2008 साली काय झालं, एवढं वादळ होतं, पाऊस एवढा प्रचंड होता आणि जर आमची मूर्ती पडायची झाली असती आमच्या जर चुकीमुळे किंवा काय, तर ती रस्त्यामध्ये कुठे पण पडली असती। कारण का जसं तेजुगायची तिकडे पडली, याच्या ब्रिजच्या, गणेश गलीच्या चिंचपोकळीच्या ब्रिजच्या खाली, तसं नाही। आमची मूर्ती कशामुळे पडली, ज्या प्लेट आहेत आणि प्लेट आणि वाळूमधला तो गॅप होता तो जास्त झाला, कारण पाणी अक्षरशः वादळासारखं वातावरण होतं। या सगळ्या संदर्भात मूर्तिकार आणि पंचांगकर्त्यांचं काय म्हणणं आहे तेही ऐका। मूर्तीचं ज्याप्रमाणे डिझाईन असतं त्यावरती त्या मूर्तीची उंची अवलंबून असते आणि मूर्ती करताना त्या मूर्तिकाराला पहिलं सेन्स पाहिजे की तिचं वजन किती असेल, त्या ट्रॉलीचा आकारमान हे सगळं व्यवस्थित असेल, त्याला अनुभव असेल तर किती फुटाची मूर्ती बनवा ना तुम्ही, काही फरक पडत नाही। सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गणेश मूर्तीच्या उंचीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि ते सरकारने लादण्यापेक्षा आपण स्वयंस्फूर्तीनं गणेश मूर्ती सुंदर असावी पण उंचीनं ती नियंत्रित असावी, ही गोष्ट लक्षात आलं पाहिजे। अलीकडच्या काळात सण आणि उत्सवांचं स्वरूप बदललंय। ढोल ताशांसोबतच डीजे आले, मंडळांमध्ये स्पर्धा रंगली, सोशल मीडियामुळे त्यात चुरस वाढली आणि उंच मूर्ती मंडपात आणणं हा गणेश मंडळांच्या प्रतिष्ठेचा भाग बनला। मनुष्यबळ त्यासोबतच मूर्तिकार आणि मंडळ यांचं समन्वय असणं गरजेचं आहे आणि त्यातनंच मिरवणूक म्हणजे मग आगमनाची असेल किंवा विसर्जनाची असेल त्यामध्ये योग्य ती खबरदारी घेतली जाते। कॅमेरामन अनिल संघारे समी, वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई।